लातूर जिल्ह्यातही परतीच्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळालेला आहे। पशुधनाच्या चारा पाण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना सध्या मोठी कसरत करावी लागते। ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यातनं वाट काढत शेतकरी आपल्या शेतीकडे जात आहेत। इथल्या अनेक ठिकाणी पावसाचा जोर सध्या पाहायला मिळतोय। नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेलेली आहेत आणि याचाच आढावा आमचे लातूरचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी घेतलाय। आपण पाहूया। लातूर जिल्ह्यातले नदी नाल्यांना जे आहे ते या ठिकाणी पूर परिस्थिती आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर आता ओढ्यावरती आपण पाहू शकतो की या ठिकाणी पुराचं पाणी या ठिकाणी जास्त आलेलं आहे। त्यामुळे या ओढ्यावरचा जो पूल आहे या ठिकाणी तो पूर्णपणे या ठिकाणी वाहून गेलेला आहे। मात्र शेतकऱ्यांना जे आहे ती याला कसरत करावी लागते। शेतीकडे जाण्यासाठीचे पूर्ण रस्ते जे आहेत ते शेतकऱ्यांचे या ठिकाणी कुठेतरी बंद झालेले आहेत आणि शेतकऱ्यांचे जनावरं जे असतील ती शेतावरतीच आहेत। त्याच्यामुळे त्यांना चारा पाणी करणं गरजेचं असल्यामुळे जनावरं उपाशी मरू नये म्हणून शेतकरी आपले जीव धोक्यात घालून आपली शेतं गाठत आहेत। त्यामुळं जर पाहायला गेलं तर एक प्रकारचं विदारक चित्रच लातूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि शेतकरी आपले पशुधन जगवण्यासाठी शेताकडे जात आहेत। मात्र अनेक शेतकरी जे आहेत ती या ठिकाणी कुठेतरी शेताकडे या ठिकाणी अडकलेले आहेत। त्यांना गावात यायला सुद्धा रस्ते राहिलेले नाहीत। आपल्यासोबत काही शेतकरी पण आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की याचं काय परिस्थिती आहे काय नाही। मग काय सांगाल, काय परिस्थिती आहे ओढ्या नाल्यांना जे आहे ते या ठिकाणी पूर आलेला आहे, काय शेतीकडे जाण्यासाठी कसरत जाण्यासाठी काय रस्ताच नाही, रस्ता खंदून गेलेला आहे आणि पाणी समजा रानानं ऊसाच्या रानानं सोयाबीनच्या रानानं समजा पाणी आहे। ही परिस्थिती आमची आता सरकारनं बघायला पाहिजे। ही आता इथं काहीच नाही राहिलं। आता बघितलं का परिस्थिती कशी होती, हाताना धरून माणसं चाली देऊ एका दिवशी हो का इथं वाहून गेलं माणूस वाहून गेलं, दावे धरून काढले आम्ही रात्री 10 वाजता। काय अशी परिस्थिती झाली शेतकऱ्याची। ऊसात काय राहील नाही ना, कुठल्याच पिकात काय राहील नाही। आता जनावरांसाठी निघाले साहेब, कालपासून जनावराला वैरण नाही, धार नाही, काहीच नाही अजून। अशी परिस्थिती निर्माण झाली। पलीकडे गेले की पलीकडे अडकत येत, अलीकडे आली का अलीकडे अडकत येत। बिस्किट पुढे खाऊन जगलेत लोक पलीकडे जनावरांसाठी। अशी परिस्थिती निर्माण झाली समजा। पाण्यातनं मार्ग काढत आपल्या शेतीपर्यंत पोहोचत आहेत। त्यामुळं सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशीच मागणी सध्या लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याकडून केली जात आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।